तुझं माझं जमेल ना भाग 5. नीता आता एकटक त्याच्याकडे बघत असते. अविनाशसुद्धा बोलायचं थांबवून तिच्या डोळ्यात हरवलेला असतो. फक्त शांत बघत असतो. दोघेही डोळ्यांच्या भाषेत बोलत असतात. काय होतंय हे त्यांनाच कळत नसतं. ऑर्डर येते तसे दोघे भानावर येतात. नीतासुद्धा त्याला बरीच माहिती देते, स्वतःबद्दल, घरची, ऑफिसची. अविनाश मन लावून सर्व ऐकत असतो, किंबहुना तिला बघतच असतो. कॉफी संपवून दोघे निघतात. बोलल्यामुळे जरा ते आता नॉर्मल झालेले असतात. गाडीत बसल्यावर अविनाश नीताला मागे तिच्यासाठी गिफ्ट असल्याचं सांगतो. नीता हसून मागे पाहते. चॉकलेट्स असतात. नीताची आवडते ती आणि खुलते. तिला इतकं खुश बघून अविनाशही सुखावतो. तिला घरी ड्रॉप करून अविनाशसुद्धा घरी जातो. नीता हसतच घरी जाते. तिला तसं बघून सीमाताईला बरं वाटतं. लग्नाला 3 दिवस उरलेले असतात. त्यांचं बरंचसं टेन्शन नीताला हसताना बघून कमी होतं. अविनाशसुद्धा गाणं गुणगुणतच घरी येतो. आनंदराव त्याला खुश बघून आनंदी होतात. सर्वांशी बोलून अविनाश त्याच्या रूममध्ये येतो. दरवाजा लावून घेतो. पाकिटातील पूनमचा फोटो काढून बघतो. दिवसभर चाललेला खोटा मुखवटा काढून टाकून तसंच खाली बसतो, तिच्या फोटोला बघत. मी कुठे कमी पडलो याचा विचार करत. आज नीताच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम असतो. मनीषा सकाळीच मेहंदीवाल्या मुलींना घेऊन नीताच्या घरी पोहोचते. अविनाशच्या वागण्याने आता बरीच बदललेली असते. मनीषालासुद्धा हे जाणवतं. तिच्या चेहऱ्यावर लग्नाची लाली चढत असते. छान तयार होऊन नीता खाली येते. एव्हाना त्यांचं घरही नातेवाईकांमुळे भरलेलं असतं. सर्व त्यांना जमेल तशी मदत करत असतात. आज दादा येणार नाही आहे, मनीषा नीताला बघून बोलते. तशी नीता गोड हसते. मनीषा हळू तिचा फोटो क्लिक करून अविनाशला पाठवते. लग्नाच्या गडबडीत ऑफिस सांभाळणं अविनाशला जरा कठीण पडत असतं. त्यात तो काही दिवस घरूनच काम करणार होत असतो. मनीषाने पाठवलेला फोटो तो लंचमध्ये बघतो. त्या फोटोत एक वेगळीच नीता त्याला दिसते. एक छान हसू त्याच्याही चेहऱ्यावर येते. नीतामध्ये आपण गुंतत चाललो आहोत का हा विचार अचानक त्याच्या डोक्यात येतो आणि त्याचा मोबाईल बंद होतो. नीताच्या हातावर मेहंदी असते, त्यामुळे मनीषा तिची सर्व काळजी घेत असते. शिवाय तिच्या घरी पण स्वतःचंच घर असल्यासारखं वावरत असते. सीमाताई पण हक्काने तिला सर्व सांगत असतात. काही कामानिमित्त आनंदराव नीताच्या घरी येतात. नीता तिच्या रूममध्ये आराम करत असते. ऑफिसमधून निघाल्यावर अविनाश बाबांना फोन करून घ्यायला येणार असल्याचं कळवतो. मनीषा पण तिच्या तयारीसाठी घरी गेलेली असते. थोड्याच वेळात अविनाश नीताच्या घरी पोहोचतो. सीमाताईंनी त्याच्या आवडीचा शिरा केलेला असतो. अविनाशसुद्धा घरच्याप्रमाणे हक्काने काय हवं नको ते त्यांना सांगतो. सीमाताईंना पण त्यांना कसं वावरताना बघून बरं वाटतं. इथे नीता बसून कंटाळते म्हणून खाली किचनमध्ये येते. अविनाशसुद्धा किचनमध्ये त्याची डिश ठेवायला गेलेला असतो. नीता त्याला मागून बघूनच ओळखते आणि तशीच थांबते. आता काही बोलणार आहेस की फक्त बघत उभी राहणार आहेस? अविनाश मागे न बघताच बोलतो. नीता गोंधळते. अविनाश मागे वळतो तेच नीतासुद्धा मागे वळते. 1 मिनिट, तुला काही हवं आहे का? मी देतो. लगेच पळतेस का मला बघून? नक्की तुझ्या डोक्यात काय चालू असतं ग नीता? अविनाश हसत बोलत असतो. पाणी हवंय मला. मी आईला बोलवते. आलेच, नीता बोलते आणि आईला बोलवायला वळते. तेच अविनाश तिचा हात पकडतो. आपण फ्रेंड्स आहोत राईट? मग अशी का वागतेस माझ्याशी? अजूनही मनात गोंधळ आहे का तुझ्या? अविनाश तिच्या डोळ्यात डोळे घालून बघतो. कोणाच्या मनात गोंधळ आहे हे तुम्ही मला विचारताय? नीता त्याच्या प्रश्नाला उत्तर देते. आता खाली मान घालून निघून जाल ना? नीताच्या बोलण्यावर अविनाश हसतो. तू समोर आलीस की गोंधळ राहतच नाही मनात. समोरच्याच वाटा नीट दिसतात. नीता हसते. खूप सुंदर आहेत. नीता चमकून अविनाशकडे पाहते. नीताचा हात अजूनही त्याच्या हातात असतो. तोच हात वर करून तो बोलतो, ह्याबद्दल बोलते मी. नीता स्वतःचाच हात सोडून घेऊन
थोडी मागे होते. तेच आनंदराव थोडं खोकल्यासारखं करतात. काम झालंय माझं, निघायचं का? आनंदराव एवढ्यात लगेच? अविनाशच्या प्रश्नाने ते हसून निघून जातात. अहो बाबा, म्हणजे लगेच निघायचं का नाही, म्हणजे निघूया ना असं विचारायचं होतं मला. आणि डोक्याला हात लावतो. तसाच आनंदरावांच्या मागे चालायला लागतो. नीता तिच्या आईच्या मागून हळूच अविनाशला बघत हसत असते. सीमाताईच्या पाया पडून नीताकडे एक नजर टाकून अविनाश निघतो. लग्न खूप मोठ्या हॉटेलमध्ये होणार असतं म्हणून दोन्ही घरचे आधीच हॉटेलवर शिफ्ट होतात. नीता आणि अविनाशची हळद एकाच ठिकाणी होणार असते, फक्त हॉल वेगळे असतात. हॉलवर पोहोचताच नीताची फ्रेंड्स तिला सरप्राईज देतात. तिच्या जवळचे सारेजण अगदी वेळ काढून आलेले असतात. नीता त्यांना बघून खुश होते. त्यांचा एकाच गल्ला चालू असतो. ते ऐकून अविनाश खिडकीखाली डोकावतो. नीता तिच्या फ्रेंड्ससोबत मस्ती करतच असते. तेच तिचं लक्ष वर जातं. अविनाशला बघून ती गप्प होते आणि सर्वांना घेऊन हॉटेलमध्ये येते. संध्याकाळी अविनाश हळदीसाठी तयार होऊन खाली हॉलमध्ये जातच असतो. मनीषाने त्याला बोलून खूप हैराण केलेलं असतं. सर्व आधीच गेलेले असतात. त्यात ह्याला तयार व्हायला खूप वेळ लागतो. तो खाली उतरतच असतो. तेच समोरून नीता खाली येताना दिसते. पिवळ्या कलरचा घागरा आणि आकाशी आणि गुलाबी मिक्स टॉप, त्यात पिवळी ओढणी, थोडेच केस क्लिपला अडकलेले, छोटीशी टिकली, हातात हिरव्या बांगड्या, भरगच्च कोपरापर्यंत मेहंदी, पायातलं पैंजण छुमछुम वाजतं. घागरा हातात पकडून पटापट पायऱ्या उतरत असते. तिला बघून अविनाश थोडा वर जातो. हळूच ती काय करते तिला बघत असतो. अचानक नीता लॉबीमधल्या मोठ्या आरशात स्वतःला बघत उभी असते. घागरा पकडून गोल फिरते, हसत लाजत असते. अविनाश तिच्या मागे जाऊन उभा राहत आहे. हे सर्व बघत असतो. पण नीता मात्र आपल्याच धुंदीत असते. आपला चेहरा आपल्याच हाताने झाकून घेते. पुन्हा डोळे उघडते आणि स्वतःलाच फ्लाइंग किस देते. अविनाश हे सर्व करताना बघून हसायला येत असतं. पुन्हा घागरा पकडून गोल फिरते. तेच अविनाशला धडकते. अविनाश तिला तसं बघत बसतो. नीता पटकन बाजूला जायला वळते, पण अविनाश तिला घट्ट पकडतो. त्याची पकड इतकी मजबूत असते की नीतासाठी हलायला सुद्धा जमत नाही. अविनाश तिला काही बोलणार तेवढ्यात मनीषा येते. अरे, सर्व तुमची वाट पाहताय. तुमचं रोमांस संपला असेल तर निघायचं का दादा? आणि वहिनी? मनीषा नीताकडे बघून हसते. तरीही अविनाश नीताला सोडत नाही. नीता बिचारी मान खाली घालून स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत असते. दादा, सोड तिला, बिचारीला किती त्रास देतोस? तसा अविनाश तिला सोडतो. नीता पळतच मनीषाचा हात पकडून निघून जाते. अविनाश तसाच तिथे उभं राहून हसत असतो. दोघांची हळद अगदी साध्या पद्धतीनं पार पडते. दुसऱ्या दिवशी लग्न असतं म्हणून सर्व लगेच आटपून झोपायला निघून जातात. अविनाशला पूनमची खूप आठवण येत असते म्हणून तो जरा बाल्कनीत येऊन उभा राहतो. नीतासुद्धा तिच्या वडिलांना मिस करत असते म्हणून तीसुद्धा बाल्कनीतच असते. पण दोघांचं एकमेकाकडे लक्षच नसतं. अविनाश पूनमच्या विचारात असतो तर नीता आकाशात बघत असते. तिच्या आणि तिच्या बाबांच्या आठवणीतले जुने दिवस आठवत असते. खूप उशीर होतो म्हणून नीता रूमकडे जायला वळते. तेच तिला समोर अविनाश उभा दिसतो. तिच्या चेहऱ्यावर लगेच हसू येतं. पण अविनाश त्याच्याच विचारात असतो. नीताला हे समजतं. अविनाशचे पण लक्ष नीताकडे जातो. तो हसतो तशी नीता पण हसते त्याला बघून. झोपायचं नाही का? हातातलं घड्याळ दाखवत अविनाश तिला विचारतो.
जातेच आहे असं ती सांगते. तो हसतो आणि बाय करून निघून जातो. सकाळच्या मंगलमय सुरांनी नीताला जाग येते. डोळे न उघडताच ती तशीच बेडवर पडून असते. तेच तिच्या डोक्यावर हळूच हात फिरतो. अँड क्यूट परी, अगं उठतेस ना? किती झोपणार आहेस अजून? कोणीतरी वाट पाहतंय माझ्या पिल्लाची. अँड क्यूट नीता डोळे उघडून बघते तर समोर यशवंतराव म्हणजेच तिचे बाबा हसत तिच्याकडे बघत असतात. नीता उठून लगेच त्यांना मिठी मारते. मला माहिती होतं तुम्ही येणारच. तुमचं याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. नीता डोळे पुसत बोलते. अगं असं कसं बोलतेस परी? अविनाश आहे ना तुझा हात पकडून तुला पुढे घेऊन जायला. खात्री आहे म्हणून तर मी देतोय ना तुला त्याच्या ताब्यात. आणि आनंदराव तर आहेच. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. काही झालं तरी अविनाशचा हात कधी सोडू नकोस. थोडा अबोल आहे पण काळजी आहे बरं का त्याला तुझी. आणि माझं म्हणशील तर मी नेहमी माझ्या परीसोबतच असेल. चला आता उठा आणि छान तयार व्हा बरं. आज माझी परी राजकुमारी वाटली पाहिजे. तिला बाजूला करून यशवंतराव उठतात आणि नीता दचकून जागी होते. आनंदरावांची नुसती तारांबळ उडालेली असते. त्यांचा भाऊ सगळीकडे अगदी जातीने लक्ष देत असतो. सुमनताई पण काय घेतलं काय नाही यातच गुंग असतात. मनीषा तर भावाच्या लग्नात मिरवायला अगदी तयारच असते. तिने खूप अशी छान साऊथ इंडियन स्टाईल साडीने सजलेली असते. थोडकाच मेकअप आणि केस सुटे सोडलेले. साधी पण छान तयार होते. सुमनताई तर सून घरात येणार म्हणून खूपच खुशीत असतात. सुमनताई नीताच्या आईला मदत करायला त्यांच्या रूममध्ये जातात. सुमनताईची पण तशीच तारांबळ उडालेली असते. दोघी मिळून सर्व नीट ठेवतात. तेवढ्यात नीता बाहेर येते. अबोली कलरच्या साडीत ती खूपच गोड दिसत असते. अविनाशच्या आईला समोर बघून त्यांच्या पाया पडायला ती वाकणार तेच तिला जवळ घेतात. आत्ताच यांच्या डोळ्यात पाणी असतं. थोडं काजळ त्या तिच्या कानामागे लावतात. हसून लगेच निघून जातात. नीता तिच्या आईकडे बघते. त्या पण तिचे डोळे पुसत नुसतंच हसतात आणि कामाला लागतात. तेवढ्यात मनीषा त्यांना बोलवायला येते. काकू, तुम्हाला पुण्या वाचनासाठी खाली बोलवलं. मनीषा बोलते. तिचा आवाज ऐकून नीता लगेच मागे वळते. तसं मनीषा उगाच